गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक माणूस असतो यंग, त्याला गावात टीचरची नोकरी मिळते. तो जाऊन बघतो तर त्याच्या लक्षात येतं की गाव आणि शाळामध्ये खूप अंतर आहे. तो गावात एक छोटी खोली करून राहायला सुरुवात करतो आणि शाळा 5-7 किलोमीटर दूर असते आणि तिथे काही ट्रान्सपोर्टची साधनं चांगली नसतात. त्याला पायी जावं लागतं. कधी लिफ्ट मिळते, कधी लिफ्ट मिळत नाही. तो म्हणतो, देवा यार, तू इतका चांगला जॉब दिला, पण शाळा खूप दूर आहे. मग तो ठरवतो की आपल्याला जर या गावात नोकरी करायची असेल आणि टिकायचं असेल तर पहिले गाडी घ्यावी लागेल. मग तो 3-4 महिन्याच्या सेव्हिंगनी, थोडं इन्स्टॉलमेंटच्या ह्याने लोनवर गाडी घेतो. जशी तो गाडी घेतो तसं ठरवतो की आपल्याला आधीचे दिवस लक्षात ठेवायचे, जेव्हा आपल्याला जाताना त्रास व्हायचा. तर तो जेव्हाही घरून शाळेत जातो तेव्हा कोणाला तरी लिफ्ट येतो आणि जेव्हाही शाळेतनं घरी येतो तर गाडीवर तो कोणाला ना कोणाला बसवून आणतो. त्याची गाडी कधीच रिकामी जात येत नसते. लोकांनाही माहीत झालं असतं की ही गाडी दिसली म्हणजे लिफ्ट मिळणार आहे. एकदा शाळेतनं निघाल्यावर कोणीच नसतं. त्याला असं वाटतं आज आपल्याला एकटाच जावं लागणार आहे. थोडं पुढे जातो तर एक माणूस लिफ्ट मागतो त्याला. हा त्याला लिफ्ट देतो. अर्धा अंतर गेल्यानंतर तो माणूस चाकू लावतो त्याच्या पाठीला, म्हणतो आपको गाडी यही छोडनी पडेगी और पैदल जाना पडेगा. तर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला चोरी होते, आपल्याला किस्सा होता है आपल्यासोबत. तो त्या माणसाला म्हणतो, आप गाड़ी ले जाइए लेकिन प्लीज़ एक काम करना, आप किसी को ये मत बताना कि आपने रास्ते से गाड़ी चोरी की है, क्योंकि अगर चोरी होती है पता चला तो लोगों का लिफ्ट देने पे से विश्वास उड़ जाएगा. लोग फिर किसी को लिफ्ट नहीं देंगे. आणि मी पण नाही सांगणार कोणाला की माझी गाडी चोरीला गेली आहे. तो चोर विचार करतो, यार काय सज्जन माणूस आहे हा. पण नंतर म्हणतो, आप मलाही माझं पोट भरायचं आहे, म्हणून तो गाडी घेऊन चालला जातो. हा घरी येतो चालत चालत. पुन्हा, क्या भगवान जी आपने मेरी गाडी चोरी करवा दी क्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करायला उठतो आणि चालत चालत बाहेर येतं. छोटंसं घर असतं त्याचं. तर त्या बाहेरच्या बगीच्यात त्याची गाडी त्याला दिसते आणि त्या गाडीवर एक चिठ्ठी लिहिलेली असते. याला आश्चर्य वाटतं. हा जाऊन ती चिठ्ठी वाचतो. त्याला हसायला येतं. त्या चिठ्ठीवर चोराने लिहिलं असतं, भाई साहब आपकी गाड़ी आप ही संभालिए, ये गाड़ी है कि अमिताभ बच्चन, इसे तो पूरा गांव पहचानता है. मैं कबाड़ी वाले के पास लेके गया तो उसने मुझे बोला, ये गाड़ी लेके आप क्या कर रहे हैं. मैं वैसे तैसे बहाना करके वहाँ से भागा. भूख लगी थी, हलवाई के पास गया तो हलवाई ने बोला, सर की गाड़ी लेके आप क्या कर रहे हैं. मैंने बताया, सर को ही कुछ गांव से मंगवाना था इसलिए मैंने गाड़ी लेके आया हूँ. वहाँ से आगे गया तो पुलिस ने मुझे रोका और बोला, तू सर की गाड़ी से क्या कर रहा है. ऐसे तैसे मैं अपनी जान बचा के वहाँ से भागा. आपकी गाडी आप ही को मुबारक. तो माणूस देवाचे धन्यवाद मानतो. कसं असतं, जेव्हा तुम्ही चांगले काम करता, चांगले कर्म करता, तर तुम्हाला चांगली फळं मिळतात आणि चांगल्या लोकांची देव परीक्षा जरूर बघतो पण साथ देतो. आणि जर का वाईट कर्म करणारे लोक असतील त्यांचं चांगलं होतं पण देवाची साथ मिळत नाही त्यांना. त्याच्यामुळे चांगले कर्म करा. जेवढी लोकांना मदत करता येईल आपल्याकडनं तेवढी शक्य आहे तेवढी मदत करा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.